500 रुपयांचं पारितोषिक असेल। आवाज पाली विपक्ष शिवम स्पोर्ट्स गेरसे या ठिकाणी हा प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो संजोग। या ठिकाणी सलामीचे फलंदाज असतील गेरसे संघाकडून ते संदीप आणि ऋतिक। आणि ठिकाणी पहिल्याच चेंडूवर सफलता मिळाली गोलंदाज पहिल्या चेंडूवर या ठिकाणी जबरदस्त संजोग तरणे। आजच्या पूर्ण दिवसामध्ये या खेळाडूचा आपण परफॉर्मन्स बघितला तर नक्कीच कौतुक वाटेल या खेळाडूचं। पहिल्या चेंडूवर संदीप दिवाणे मोठं नाव या परिसरामधलं, त्यांना मात्र माघारी धाडलंय। नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतो नरेंद्र दिवाणे। नक्कीच बघा बॅटिंग ऑर्डर किती मोठी नावं आहेत या शिवम स्पोर्ट्स गेरसे ए संघाकडे। नरेंद्र दिवाणे आपण स्ट्राईक एंडला पाहतोय। पुन्हा एकदा पुढचा चेंडू सामना करेल नरेंद्र। एक्स्ट्रा कव्हरला झेलची शक्यता, कॅच मात्र ड्रॉप झाली या ठिकाणी। नक्कीच मी म्हणेन खराब फिल्डिंग या ठिकाणी, कारण नरेंद्र दिवाणे मोठं नाव आणि कॅच मात्र ड्रॉप झाली आहे। परिणाम मात्र नक्कीच भोगावा लागेल। परिणामी एक सिंगल प्राप्त केली आणि एका सिंगलने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 2 धावा या ठिकाणी। ऋतिक दिवाणे जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आजच्या दिवसामध्ये। फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, सीमा रेषा पार, चौकार। उभरता सितारा मी म्हणेन गेरसे संघाला ऋतिक दिवाणीच्या माध्यमातून मिळालाय। जबरदस्त परफॉर्मन्स असेल या चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 मध्ये। दरम्यान वळूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी ऋतिक दिवाणीसाठी। यावेळी नक्कीच रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट होता, अपील मात्र जोरदार झालेली, परंतु डॉट चेंडू असेल। परिणामी आपण धावफलकावर धावसंख्या स्थिरावलेली पाहतो या संघाची। 6 धावा धावफलकावर। अजून एक ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे, लॉंग ऑफला झेलची शक्यता आणि पंचांचा बोट जाईल आकाशाकडे। मोठी विकेट, ऋतिक दिवाणे बॅक टू द बॉल। या ठिकाणी 6 धावा, 2 मोठ्या विकेट्स मात्र माघारी परतवल्यात। एक बॅटिंगच्या टॉप ऑर्डर मधल्या 2 महत्त्वाच्या विकेट संदीप दिवाणे आणि ऋतिक दिवाणे दोघांना या ठिकाणी माघारी परतवले। नक्कीच जबरदस्त षटक असेल पहिलं संजोग तरणेचा। ज्या प्रकारे गोलंदाजी केली या खेळाडूने, नक्कीच मी म्हणेन जर नावं घ्यायची झाली तर शेरी संघाकडनं नाव असेल एक यंगस्टरचा हरेश तारमळे, शेरी संघाकडनं भावेश ठाणगे असेल, गेसे संघाकडनं पाहतो आपण ऋतिक दिवाणेला, आणि पाली संघाकडनं संजोग तरणे। जबरदस्त परफॉर्मन्स या मॅच मध्ये।
पुन्हा एकदा दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण या ठिकाणी. बॉलिंग मार्कवर सज्ज अक्षय तरणे. यावेळी पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न होता, अपील जोरदार झालेली, परंतु फलंदाज या ठिकाणी बीट होतोय. डॉट चेंडू असेल. राहुल दिवाणेला पाहतो आपण या ठिकाणी. बॉलिंग मार्कवर सज्ज, या सॉरी स्ट्राईक एंडला. यावेळी फटका फसला, झेल होण्याची शक्यता आणि जबरदस्त झेल. विकेटचं बदल होतं या ठिकाणी. राहुल दिवाणे बॅक द पविलियन. आणि टॉप ऑर्डर मधले 3 गडी मात्र माघारी परतवलेत या ठिकाणी. शिवम स्पोर्ट्स गिअर्सचे ए संघाचे जबरदस्त परफॉर्मन्स होत आहे या मॅच मध्ये. आवाज पाली आजच्या पूर्ण दिवसामध्ये कोण वर्चस्व गाजवेल, नक्कीच हे जबरदस्त बॅटल असेल, कारण अजून एकही सामना पराभूत झालेला नाही दोन्ही संघ, आणि ते 2 संघ आपण पाहतोय आमने सामने. फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप कव्हरला फिल्डर येतोय आणि दुसरी धाव देखील मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. पण आम्ही 2 धावांनी धावलं पुढे सरकते आणि 8 धावा आपण या ठिकाणी धावलकावर पाहतोय. जर गणेश दिवाणेने 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर आदेश दिवाणे आणि मनोज दिवाणे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. फुल टॉस चेंडू. यावेळी मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी होती. नरेंद्र दिवाणे मी म्हणेन 2 जीवदान मिळाले आतापर्यंत. सार्थ ठरवावं लागेल या मॅच मध्ये, कारण आवश्यकता असेल एक चांगल्या पारीची. यावेळी पुन्हा एकदा आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉल कट केला. अजून एक डॉट चेंडू. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे त्या ठिकाणी प्रेक्षक बसलेत, विनंती असेल आपण बाहेर बसायचंय. ब्लॅक टी शर्ट व्हाईट शर्ट, विनंती असेल आपणास आपण त्या ठिकाणी बाहेर बसायचंय. या ठिकाणी सर्व प्रेक्षक विनंती सूचना असेल आपल्याला आपण बाहेर जायचंय. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत, आणि मात्र या ठिकाणी विकेटचं पतन झालंय. मोठी विकेट. नरेंद्र दिवाणे बॅक टू द पविलियन. सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय 9.
9 धावा आपण धावफलकावर पाहतोय. यावेळी ऑन साईडला स्टिअर केलाय डीप मिड विकेटला फील्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय 10 धावा धावफलकावर. नक्कीच या प्रकारचं, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी होतीये या ठिकाणी आवाजपाली संघाकडनं फिल्डिंग मध्ये सुद्धा खूप चांगला बॅकअप मिळतंय आणि या प्रकारचं पूर्ण बॅलन्स जर पाहायला मिळालं तर नक्कीच संघ या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करेल. आतापर्यंत तरी वर्चस्व निर्माण केले आवाजपाली संघाने या मॅच मध्ये. दरम्यान पुढचा चेंडू असेल गणेश दिवाणेसाठी. फुलटॉस चेंडू या ठिकाणी मात्र फलंदाज बीट झालाय आणि अजून एक डॉट चेंडू असेल. परिणामी धावफलकावर आपण स्थिरावलेली धावसंख्या पाहतो या ठिकाणी शिवम गिरसे ए संघाची 10. नक्की पंचांकडे अपील जोरदार झालीये. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन होतं या ठिकाणी. गणेश दिवाणे बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. नक्कीच गरज असेल यावेळी मात्र एका चांगल्या पारीची. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावर वासुदेव दिवाणेला. या मॅच मध्ये मात्र नक्कीच एक कॉन्ट्रीब्युशन, एक चांगलं दोघांमध्ये मेळ साधावा लागेल या ठिकाणी आणि एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी या मॅच मध्ये 10 धावा धावफलकावर पाहतोय आपण. फक्त तिसरं षटक मार्गस्थ असताना संयुक्त रणेच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. कनेक्शन मात्र देखील प्रॉपर झालंय. डिस्टन्स या ठिकाणी कव्हर होऊ शकत नाही आणि कॅच बघा पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे. एक सिंगल नक्की कंप्लीट. खराब फील्डिंग म्हणून मी त्या ठिकाणी, कारण वासुदेव दिवाणे महत्वाची विकेट, नक्कीच चांगली बॅटिंग हा खेळाडू करू शकतो आणि विकेट या ठिकाणी गमावली आहे वासुदेव दिवाणेची. परिणामी एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी 11 धावा. यावेळी मात्र ओव्हरपिच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्डर त्या ठिकाणी येतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि परिणामी एका सिंगलने धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी 12. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्कीच 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 12 धावा धावफलकावर पाहतो आपण. ड्रिंक्स ब्रेक मैदानावर होतो या ठिकाणी. दरम्यान जाऊया आपण डीजे ऑपरेटर कडे.
हाफ ट्रॅकर बॉल कनेक्शन देखील प्रॉपर डीप मिड विकेटला चेंडू जाईल सीमारेषा पार षटकार. स्वागत असेल आपल्या या दुपारच्या सत्रामध्ये. विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. करतोय ओव्हर पिच बॉल पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेगला सीमारेषा पार षटकार. DJ Sangam in the mix. Mix. एकोणचाळीस धावा जबरदस्त षटक असेल हे शिवम स्पोर्ट्स गिरसे ए संघासाठी. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला एक फलंदाज विस्फोटक फलंदाज ज्याची ओळख आपण पाहतोय वासुदेव दिवाणे. जबरदस्त डिलिव्हरी नक्कीच फुललेचा चेंडू होता. फलंदाज मात्र या ठिकाणी बीट झालाय. षटक संपलं या ठिकाणी. एकोणचाळीस धावा धावफलकावर पाहतोय आपण आणि तब्बल 27 धावा या ठिकाणी कुणाल जामदारच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाल्यात. नक्कीच जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मॅन फ्रॉम गिरसे नरेश दिवाणीच्या बॅटमधनं. या दुपारच्या सत्रामध्ये जितकं कडक ऊन पाहत आहे तितकीच कडक बॅटिंग नरेश दिवाणे. आणि या प्रकारच्या मॅचची अपेक्षा होती. या मॅच मध्ये नक्कीच टॉप ऑर्डर नक्कीच कोसळलं गिरसे संघाचं, परंतु धुरा सांभाळली आहे नरेश दिवाणे. पाचवं षटक प्रगतीपथावर असेल. बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतो आपण या ठिकाणी अक्षय तरणेला आणि स्ट्राईकला 4 चेंडूंवर 4 षटकार लगावले नरेश दिवाणे. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. हाफ ट्रॅकर बॉल डीप मिड विकेटला पाठवून दिलाय सीमारेषा पार षटकार. फलंदाजीवर कारण ज्या प्रकारची फलंदाजी मैदानावर पाहतो आपण नरेश दिवाणे ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या मॅच मध्ये. पाचवं षटक प्रगतीपथावर पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय. अजूनही 11 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच ओव्हरपिच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी मात्र अव्वंतर चेंडू घोषित केला या ठिकाणी. एक्स्ट्रा धाव नक्कीच ऍड होईल पुन्हा एकदा. एक्स्ट्रा धावेने धावफलकावर धावा पाहतो आपण या ठिकाणी. 46 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजून एकदा कनेक्शन झालंय. फटका फसलाय. झेल होण्याची शक्यता. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू. नक्कीच 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील या ठिकाणी. 2 धावांनी धावलं पुढे सरकते. आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी. 48 धावा धावफलकावर पाहतो आपण या ठिकाणी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अक्षय तरणेचा स्ट्राईकला नरेश दिवाणे.
हाफ ट्रॅकर बॉल कनेक्शन प्रॉपर पाठवून दिलाय डीप मिड विकेटला सीमारेषा पार षटकार. फलकावर पाहतो आपण. फटका चांगला आहे पुन्हा एकदा डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल वन बाउन्स सीमारेषा बार चौकात. थँक्यू डीजे. फटका चांगला आहे पुन्हा एकदा डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल वन बाउन्स. शतक लागलं या ठिकाणी नरेश दिवाणेच्या बॅट मधनं चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 चा दुसरा मॅन फ्रॉम गिरचे नरेश दिवाणे. जबरदस्त बॅटिंग. कृपया फलंदाज 12 चेंडू 51 धावा. हॅलो 13 चेंडू आणि 51 धावा या मॅच मध्ये वैयक्तिक नरेश दिवाणीच्या बॅट मधनं जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. 62 धावा धावफलकावर पाहतो आपण. फुल टॉस चेंडू यावेळी मात्र नक्कीच फटका फसलाय. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. षटक संपलं या ठिकाणी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावा पाहतो या ठिकाणी शिवम स्पोर्ट्स गिरचे ए संघाच्या 62 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण या ठिकाणी. सतीश तरणे बॉलिंग मार्कवर सज्ज. 62 धावा धावफलकावर लगावल्यात आणि 13 चेंडूंमध्ये वैयक्तिक 51 धावा नरेश दिवाणीच्या बॅट मधनं या ठिकाणी. आपल्या बॅटिंगने मात्र नरेश दिवाणीने दिवाण करून सोडलंय सर्वांना. जबरदस्त परफॉर्मन्स या मॅच मध्ये. वळूया शेवटचं षटक प्रगतीपथावर. पहिलाच फुल टॉस चेंडू यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार चौकार. पाहतो आपण या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर चौकार आला. ओव्हर पिच बॉल कनेक्शन जबरदस्त. चेंडू ट्रॅव्हल होईल. स्ट्रेट हिट केलाय सीमारेषा पार षटकार. बहात्तर धावा धावफलकावर पाहतो आपण. अजून एकदा कनेक्शन चांगला आहे या ठिकाणी. स्ट्रेट हिट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. नक्कीच थोडी मिसअंडरस्टँडिंग पण आम्ही विकेटचा बदल होत आहे. नरेश दिवाणे बॅक टू द पवेलियन. नक्कीच टाळ्या वाजतील या फलंदाजासाठी. त्याचं कारण वैयक्तिक 51 धावा नरेश दिवाणीच्या बॅट मधनं अर्धशतक झळकावलंय. सीपीएल 2021 चा दुसरं अर्धशतक येत आहे नरेश दिवाणीच्या बॅट मधनं. पहिलं अर्धशतक या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पप्पू पाडोळेच्या बॅट मधनं आणि आज चौथ्या दिवशी नरेश दिवाणीच्या बॅट मधनं सीपीएल चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 चं दुसरं अर्धशतक आलंय. जबरदस्त बॅटिंग.
3 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि वासुदेव दिवाणे आपण पाहतो स्ट्राईक एंडला. नक्कीच एक षटकार एक चौकार वासुदेवच्या बॅट मधनही पाहायला मिळालाय. फटका चांगला आहे या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेगला फील्डर हजर असेल. मिसफील्ड आणि परिणामी चेंडू ट्रॅव्हल होईल डीप स्क्वेअर लेगला. सीमारेषा पार चौकार. फटका चांगला. कनेक्शन प्रॉपर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवून दिला. सीमारेषा पार षटकार. हा प्रकार बॉल. फलंदाज मात्र या ठिकाणी नक्कीच बीट झालाय. पहिल्या इनिंगचं या ठिकाणी संपन्न झालंय एक इनिंग आणि धावफलकावर आपण धावा पाहतोय. 83 धावा धावफलकावर. 84 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये आवाज पाली या संघाला. आणि नक्कीच जेवढे अर्धशतक या मॅच पूर्ण स्पर्धेमध्ये होतील शेवटच्या दिवशी मात्र प्रत्येक अर्धशतक लगावणाऱ्याला घड्याळ देण्यात येईल. हॅलो हॅलो नक्कीच जबरदस्त परफॉर्मन्स राहिले या मॅच मध्ये वासुदेव दिवाणे आणि नरेश दिवाणे. ज्या प्रकारची बॅटिंग या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. चला दोन्ही संघांनी सज्ज व्हायचे. 84 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये आवाज पाली या संघापुढे. आणि नक्कीच यानंतर पुढील इनिंगच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करतो धीरज सरांना. हॅलो 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 या ठिकाणी आमच्या मान्यवर प्रवीणजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. नेतिवली गावचे उद्योजक आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत होतं. या ठिकाणी दिलीप जाधव यांच्या हस्ते मी विनंती करेन श्री दिलीप जाधव यांना आपण प्रवीणजी म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन श्री दिलीपजी जाधव यांच्या हस्ते आमचे मान्यवर प्रवीणजी म्हात्रे नेतिवली गावचे उद्योजक यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. दरम्यान या ठिकाणी स्वागत होते प्रवीणजी म्हात्रे यांचं. नेतुले गावचे उद्योजक आहेत श्री दिलीपजी जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि उबदार भगवी शाल प्रदान करून या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. स्वागत आहे सर
दरम्यान सामना सुरू होतो. या ठिकाणी आवाज पाली विपक्ष शिवन स्पोर्ट्स गेरसे तब्बल 84 धावांचं आव्हान आहे. यावेळी मात्र आवाज पाली संघाकडे अत्यंत चांगली फलंदाजी बघायला मिळेल. या सामन्यामध्ये गेरसे संघाकडून नरेश दिबाने एक स्फोटक फलंदाज, यावेळी मात्र त्याची बॅट तळपताना आपण बघितली. अर्धशतक पूर्ण केले या फलंदाजाने. कौतुक असेल नरेश दिवाने याचं. गेरसे संघाकडून पहिलं षटक हाताळत होतो बबलू दिवाने. सलामीची जोडी असेल आवाज पाली संघाकडून. संजोग आणि कुणाल. संजोग आणि सलामीची जोडी असेल या ठिकाणी आवाज पाली संघाकडून. स्ट्राईक एंडला आहे तो संजोग. संजोग तोरणे या ठिकाणी इमर्जिंग प्लेअर आपण बघितले. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा या संजोगच्या माध्यमातून आपण बघितली. लढत आहे गेरसे विपक्ष आवाज पाली. या ठिकाणी गेरसे संघ होम ग्राउंड मध्ये खेळताना एक चांगलं लक्ष उभं केलं. 84 धावांचं आव्हान या ठिकाणी आवाज पाली संघापुढे आहे. या ठिकाणी संजोग स्ट्राईक एंडला आहे. बबलूच्या माध्यमातून पहिलं षटक, पहिला चेंडू आणि खोल टप्प्याचा चेंडू. पहिल्याच चेंडूवर झेलची संधी होती परंतु या ठिकाणी चूक केली एक क्षेत्ररक्षकाने. या ठिकाणी संजोग ला जीवदान मिळतंय. दरम्यान एक धाव वेगाने पूर्ण केली. एका धावेने आपल्या संघाचं खातं केलं संजोगच्या माध्यमातून. नक्कीच मोठी चूक होती. संजोगचा झेल सुटतोय. नक्कीच संजोग मध्ये क्षमता आहे सामन्याला कलाटणी देण्याची. त्या संजोगचा झेल मात्र या ठिकाणी मिस झालाय आणि हा झेल मात्र नक्की महागात ठरू शकतो. या पुढील चेंडू पुन्हा एकदा बबलू याचा. कुणाल या ठिकाणी सामना करेल आणि ओव्हरपिच चेंडू हवेत आहे. झेल होण्याची पुन्हा एकदा संधी. इथे मात्र आता कोणती चूक करत नाहीये संजोग. कुणाल या ठिकाणी बाद होतो. त्यासाठी 2500 रुपयांचं पारितोषिक आमचे पाहुणे प्रवीणजी मात्रे यांच्यातर्फे असेल. नोंद घ्यायची. जो संघ विजयी ठरेल त्या संघासाठी पारितोषिक असणार आहे. श्री प्रवीणजी मात्रे यांच्या मार्फत 2500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. त्या ठिकाणी मात्र आता सफलता मिळाली. 2525 रुपयांच्या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. नेतिल्ले गावचे उद्योजक आहेत प्रवीणजी मात्रे यांच्यातर्फे हे पारितोषिक असणार आहे. जो संघ विजयी ठरेल त्या संघासाठी. या ठिकाणी बबलूच्या माध्यमातून हे पहिलं षटक मार्गस्थ आहे. दरम्यान एक सफलता देखील मिळाली आहे. कुणालला या ठिकाणी माघारी पाठवले. बघूया सामना करतोय संजोग आणि हा गतीमध्ये परिवर्तन आहे. स्लो चेंडू फेकलेला परिणामी जज करता आला नाही फलंदाजाला. बीट होते फलंदाज. निर्धाव चेंडू. संजोग आणि नवीन फलंदाज आले तो अमर. संजोग आणि अमर अशी जोडी यावेळी आवाज पाली संघाकडून. गिरसे संघ यावेळी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत बबलू आणि ते मात्र स्ट्रॉंग अपील होते. पंचांचं बोट आकाशाकडे आणि दुसरी सफलता. खूप मोठा खेळाडू, ज्या खेळाडूकडून खूप अपेक्षा होत्या आवाज पाली संघाच्या आणि त्याच खेळाडूला यावेळी मात्र
बाद केले बबलू याने. दरम्यान नेतुल्य गावचे उद्योजक प्रवीणजी म्हात्रे यांच्यातर्फे पारितोषिक असणार आहे. जो संघ या सामन्यामध्ये विजयी ठरेल त्या संघासाठी 2525 रुपयांचे पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. बघूया नवीन फलंदाज आला तो वासुदेव आणि पुन्हा एकदा स्लो चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने जातोय बाउंड्री लाईनच्या कडे. दरम्यान हा चौकार. लिनार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचे. दोन्ही संघाने सज्ज राहायचा. आगामी सामना आपला असणार आहे. या ठिकाणी एक चौकार बघायला मिळतो एका षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळी आवाजपल्ली संघाची धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 5. या ठिकाणी खूप चांगली सुरुवात मानावी लागेल. पहिलं षटक बबलू याने चांगल्या रीतीने हाताळलं. दुसरं षटक घेऊन आलाय. हा वेगवान चेंडू यावेळी मात्र फाईन लेगच्या दिशेने वेगाने जाईल बाउंड्री लाईन कडे. दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावा यावेळी वेगाने पूर्ण करतोय. दोनच धावा मिळत आहेत. या ठिकाणी ऋतिक याला पारितोषिक आलंय. हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे मनोज आणि आदेश दिवाणे यांच्याकडून. या मात्र 4 धावा घोषित केलेल्या आहेत या चेंडूवर. ऋतिकेचा पुढचा चेंडू आणि हा उंचावर ठेवलेला चेंडू ऑन साइडला झेल होण्याची शक्यता आहे आणि कोणतीही चूक करत नाहीये. एक चांगला झेल. माघारी परतवलंय अमर याला आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानात आवाजपारी संघाकडून जातोय तो योगेश. श्री मनीष जोशी कुठे असेल त्याने समालोचन कक्षामध्ये यायचंय. मनीष जोशी बघूया. या ठिकाणी ऋतिकाचा पुढील चेंडू दुसरा षटक हातात आपल्या संघासाठी. पासू दे सामना करेल ऋतिक याचा डावखुरा फलंदाज आहे. शॉर्टलाईनचा चेंडू होता प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये परिणाम बीड होतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी ऋतिकाचा चांगला कमबॅक बघायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते ऋतिक आणि पुन्हा एकदा हा अवांतर चेंडू घोषित केलाय. एक धाव मात्र एक्स्ट्रा ऍड होते. धावसंख्या बघतोय आपण धावफलकावर आवाजपारी संघाची धावसंख्या बघतोय आपण 10. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा
अचूकता दाखवतोय ऋतिक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्यानं बीट करण्यात यशस्वी ठरतोय ऋतिक चांगल्या गोलंदाजी सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय वासुदेव मात्र जखडून ठेवलंय वासुदेवला पुन्हा एकदा ऋतिक आणि हा हाफ ट्रॅकर चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने वेगाने जो डीप मध्ये फिल्डर आहे एकदा मात्र कंप्लीट केली आहे या चेंडूवर या एका धावेने दाभोलकर आपण बघतोय धावसंख्या 11 बघा पॉवर प्लेचं षटक सुरू असताना दुसरं षटक हाताळतोय ऋतिक चांगली गोलंदाजी नक्कीच आपण बघतोय ऋतिकच्या माध्यमातून योगेश स्ट्राइक एंडला आहे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आपल्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ऋतिकच्या माध्यमातून आणि याचबरोबर हे षटक सुद्धा इथे संपतंय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आवाजपाली संघाची 11 2 षटकाच्या समाप्तीनंतर आवाजपाली संघाची धावसंख्या आपण बघतो धावफलकावर 11 या ठिकाणी 84 धावांचा पाठलाग करताना आता मात्र संघर्ष करताना दिसतो या ठिकाणी आवाजपाली संघ समोर आहे तो बलाढ्य संघ गिरसे आपल्या होम ग्राउंडवर खेळताना चांगलीच कामगिरी यावेळी मात्र फलंदाजांकडून बघायला मिळेल गिरसे संघाचा नरेश दिवाणे असेल अर्धशतक मात्र या खेळाडूने दाखवलं या मैदानावर नक्कीच कौतुक असेल आणि त्याच गिरसे संघाकडून एक मोठा गोलंदाज टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव नरेंद्र दिवाने यावेळी मात्र गोलंदाजीचा भार स्वीकारतोय नक्कीच अनुभवी गोलंदाज त्याचा सामना करतोय वासुदेव आणि हा ओव्हर पिच चेंडू चांगला फटका आहे दरम्यान जाईल 1 बाउन्स चौकार पारितोषिक असेल इथे मात्र प्रवीणजी मात्रे नेतुलेगावचे उद्योजक यांच्या मार्फत नक्कीच कौतुक असेल अप्रतिम फटकेबाजी चौफेर फटकेबाजी यावेळी बघायला मिळते वासुदेवच्या बॅट मधून 84 धावांचा पाठलाग करत असताना यावेळी लढत सुरू आहे ती गिरसे विपक्ष आवाजपाली संघ नरेंद्र दिवाने एक मोठं नाव एक मोठा गोलंदाज यावेळी मैदानात गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र डिफेन्स केलंय आपल्या फॉलोथ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न होता आणि फलंदाजासाठी तर सुवर्ण संधी सलग 5 जर चौकार आले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक असणारे प्रवीणजी मात्रे यांच्या मार्फत इथे मात्र बक्षिसांची खैरात होताना आपण बघतोय प्रवीणजी मात्रे नेतुलेगावचे उद्योजक आहेत यांच्याकडून नरेंद्र दिवाणे यांचा पुढचा चेंडू बघूया
बघूया फ्रंट फुटला येऊन खेळला हा फटका, चेंडू हवेत आहे, खाली क्षेत्र सुद्धा जज करतोय आणि ते मात्र वासुदेवची खेळ संपुष्टात येते. नक्कीच शुभेच्छा असतील. आमने संघाची काय रणनीती असेल, किती पर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल या लेणार संघाला? 40 धावापर्यंत रोखू आम्ही. नक्कीच धन्यवाद. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? एक मोठं व्यासपीठ आपण इथं बघतोय या सर्व ग्रामीण खेळाडूंना, या स्पर्धेच्या बद्दल आपलं काय मत आहे? स्पर्धा खूप सुंदर आहे आणि प्रीमियर लीग आम्ही असा या भागात पहिल्यांदा खेळतो. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आपण आगामी सामनासाठी नक्की प्रवीणजी मत. हा, या ठिकाणी पारितोषिक देऊन सन्मान होते. वासुदेव याचा सलग 3 चौकार आपल्या बॅट मधून दाखवलेत वासुदेवाने, त्यांचा सन्मान होते. 2525 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी प्रवीणजी म्हात्रे यांच्या मार्फत वासुदेवाला. वेल प्लेड वासुदेव. धन्यवाद प्रवीणजी म्हात्रे. बघ या ठिकाणी सामना सुरू आहे. गेरसे विपक्ष पाली. धावसंख्या झाली ती 23. आवाजपाली संघाची 84 धावांचा पाठलाग करते आवाजपाली संघ. आणि हा ओरपी चेंडू कट केलाय. फाईन लीगच्या दिशेने वेगाने होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतोय. दरम्यान नक्कीच या ठिकाणी वेगाने पूर्ण केला 2 धावा. या 2 धाव्यांनी धावफलकावर बघतोय आपण 25 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. ऋतिकच्या माध्यमातून या ठिकाणी 25 धावांवर खेळतोय आवाजपाली संघ. आणि हा फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने चांगला फटका. दरम्यान एकदा मात्र रोखू शकलेले नाहीत, एकदा वेगाने पूर्ण करतायत. या एका धावाने धावफलक आपण बघतोय 26 धावांवर. योगेश आणि विनायक ही जोडी असेल आवाजपाली संघाकडून मैदानात खेळते ऋतिकेच्या माध्यमातून. हा मात्र स्लोवर वन हाताळलेला, इथे मात्र बीट होतोय. विकेट किपर परिणामी एक दर्जेदार चौकार बघायला मिळतोय.
31. या ठिकाणी ऋतिकाच्या माध्यमातून चौथं षटक सुरू आहे. फ्रंट फूट वर गेलेत आणि कव्हरच्या दिशेने एक अप्रतिम फटका साकार केलाय. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. नक्कीच कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक दूर येऊन चेंडू कलेक्ट केलाय आणि चांगला थ्रो ठिकाणी. परिणामी एकाच धावावर समाधान मानावं लागतं या ठिकाणी फलंदाजांना. चौथं षटक सुरू आहे. 31 धावा कंप्लीट केल्या आतापर्यंत. आवाज पाली संघाने 84 धावांचा पाठलाग करतोय. हा हाफ ट्रॅकर चेंडू होता ऑन साइडला. चांगला फटका आहे. दरम्यान हा बिग सिक्स. गेला. आता मात्र आक्रमण केलंय विनायक याने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र आहे डीप मध्ये नरेंद्र दिवाणे. यावेळी मैदानात दुसऱ्या धावेची सुद्धा कॉलिंग होताना दिसते परंतु थांबलेत. एक धाव मात्र मिळाली. या एका धावेने धाव फलकावर आपण बघतो धावसंख्या 38. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आवाजपाली संघाची धावसंख्या बघतोय आपण 38. 84 धावांचं लक्ष आहे आवाजपाली संघापुढे. एक बलाढ्य संघांची लढत आपल्या समोर मैदानात आपण बघतोय. आवाजपाली विपक्ष गिरसे शिवम स्पोर्ट्स गिरसे या ठिकाणी 84 धावा 84 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलंय पाली संघापुढे. नक्कीच या दोन्ही संघांचे प्रेक्षक पाठीराख या ठिकाणी मैदानात या मॅचचा आनंद घेताना आपण बघतोय हजारोच्या संख्येने. या ठिकाणी फलंदाजीसाठी पारितोषिक असेल लगातार जर 3 षटकार आपल्या बॅटमधून आले तर 5,525 रुपयांचे पारितोषिक असेल. श्री प्रवीणजी मात्रे नेतुली गावचे उद्योजक आहेत यांच्या मार्फत. नक्कीच आणि 3 सलग चौकारांसाठी 2,525 रुपयांचे पारितोषिक असेल या ठिकाणी प्रवीणजी मात्रे यांच्या मार्फत. आणि गोलंदाजीमध्ये हॅट्रिक जर घेतली तर त्या गोलंदाजीसाठी सुद्धा पारितोषिक आहे 2,525 रुपयांचं प्रवीणजी मात्रे उद्योजक यांच्याकडून. नक्कीच आभार व्यक्त करतो प्रवीणजी मात्रे. एक चांगलं प्रोत्साहन यावेळी या खेळाडूंसाठी प्रवीणजी मात्रे यांच्या मार्फत बक्षिसांची खैरात आपण मैदानात बघतोय. व या सामन्याकडे हा 5वा षटक यावेळी हाताळतो गिरसे संघाकडून तो कल्पेश. आणि हा मोठा फटका ऑन साइडला जाईल. दर्जेदार षटकार. छत्रपती शिवाजी महाराज. एक मिड विकेटच्या दिशेनं चेंडू फटका चांगला आहे. दरम्यान 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. नक्कीच प्रवीणजी म्हात्रे नेतुलगावचे उद्योजक एक चांगलं प्रोत्साहन मात्र यावेळी खेळाडूंना देताना आपण बघतो. 3 सलग षटकारांसाठी 5,525 रुपयांचं पारितोषिक, 3 सलग चौकारांसाठी 2,525 रुपयांचं पारितोषिक, तसेच हॅट्रिक साठी सुद्धा 2,525 रुपयांचे पारितोषिक. यावेळी ही सुवर्ण संधी असेल प्रत्येक खेळाडूला. कल्पेशच्या माध्यमातून 5वं षटक मार्गस्थ असताना योगेश सामना करतोय. पुन्हा एकदा फुलवलेंचा चेंडू होता.
यावेळी मात्र मिस कॉलिंग झालंय आणि परिणाम फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. हा अवांतर चेंडूचा सुद्धा इशारा आहे आणि फलंदाज बाद झालाय. विनायक तरणे यांच्यासाठी पारितोषिक असेल आणि इथे अप्रतिम फटका रिव्हर्स स्वीपचा हा फटका देखणा स्पर्धा साकार केलाय. दरम्यान एक जाईल दर्जेदार चौकार. ₹22 पारितोषिक आहे. नक्कीच इथे मात्र बक्षिसांची खैरात होताना दिसते. आमच्या मान्यवरांकडून खेळाडूंसाठी एक मोठं प्रोत्साहन असेल. या ठिकाणी 51 धावा धावफलकावर बघतो आपण आवाजपाली संघाच्या. या ठिकाणी पुन्हा एकदा कट केलाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होता परंतु या ठिकाणी एक धाव मिळाली. धावसंख्या झाली 52. बघूया स्ट्राइक एंडला आलाय तो आता हनुमान. डावखुरा फलंदाज आहे. नक्कीच चांगली फलंदाजी मागच्या सामन्यांमध्ये हनुमानच्या मार्फत आपण बघितली होती. तो हनुमान स्ट्राइक एंडला आलाय. कल्पेशचा सामना करील. या ठिकाणी फुलटॉस चेंडू उडून लालाय. चेंडू हवेत आहे. संधी आहे झेलची आणि यस चूक होत नाहीये. हनुमान यावेळी बाद होतोय. आहे जो संघ विजयी ठरेल त्यासाठी 2525 रुपयांचं पारितोषिक. सलग 3 चौकार आले तर 2525 रुपयांचं पारितोषिक. तसेच हॅट्रिक जर घेतली एखाद्या गोलंदाजाने तर त्याच्यासाठी सुद्धा 2525 रुपयांचं पारितोषिक प्रवीणजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. तसेच 3 सलग षटकार जर आले तर 5525 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी प्रवीणजी म्हात्रे नेतुली गावचे उद्योजक आहेत यांच्या माध्यमातून. इथे मात्र बक्षिसांची खैरात या मैदानावर आपण बघतोय. कल्पेशच्या माध्यमातून 4थं षटक मार्गस्थ असताना यावेळी विनायक विजय आणि विनायक ही जोडी आपण मैदानात बघतोय. कल्पेशचा हा शॉर्टलेनचा चेंडू होता. कव्हर ड्राईव्ह बघतोय आपण. चांगला परिणाम. एक दर्जेदार चौकार. डीजे धावसंख्या बघतो आपण धावफलकावर 56. आवाजपाली संघाची एक चांगली पार्टनरशिप मात्र या ठिकाणी आपण बघतोय. विनायकच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी या ठिकाणी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होताना दिसते. नक्कीच संघर्ष करतोय विनायक आपल्या संघासाठी. नक्की संघाला विजय मिळवून देईल ही अपेक्षा आहे, आशा आहे, आकांक्षा आहेत प्रेक्षकांच्या आणि संघाच्या सुद्धा. विनायकांच्या याच्याकडून या ठिकाणी 56 धावा
आतापर्यंत खात्यावर जमा आहेत. आवाजपाली संघाच्या 84 धावांचा पाठलाग करतोय आवाजपाली संघ. बघा नरेंद्र दिवाणे याच्या माध्यमातून शेवटचे षटक यावेळी इथं मार्गस्थ आहे आणि हा डिफेन्स केलाय. इनफिल्डच्या आतमध्येच कलेक्ट होईल. दरम्यान एकदा वेगाने पूर्ण केली आहे. विजय आणि विनायक ही जोडी मैदानात आपण बघतोय. 57 धावा आवाजपाली संघाच्या 84 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचं षटक नरेंद्रजी दिवाणे यांच्या मार्फत. ते मात्र चेंडू आणि धावा यांमधलं डिस्टन्स खूप आहे. बघूया काय करतोय विनायक आपल्या संघासाठी. विनायकला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. जर विनायक याची विकेट जर नरेंद्र दिवाणीच्या माध्यमातून आली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल दिलीप जाधव यांच्या मार्फत. या ठिकाणी फटका चांगला होता लॉंगॉनच्या दिशेने. दरम्यान 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. या 2 धावाने धावफलक आपण बघतोय 59 धावा. नक्कीच समीकरण कठीण आहे परंतु विनायक मात्र इथे संघर्ष करताना दिसत. नरेंद्र दिवाणे याच्या माध्यमातून शेवटचे षटक सुरू आहे. हा मात्र चेंडू चांगला होता परंतु विकेट किपर बीट होतोय. परिणामी इथे मात्र मिस कॉलिंग होतोय आणि धावची स्वरूपात बाद होतोय. अंतर घोषित केला आणि त्या अवांतर चेंडूवर एक गडी सुद्धा बाद झाला धावची स्वरूपात विजय. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जात होतो सतीश. यावेळी विनायक खरंच कौतुक करावं लागल्या खेळाडूचं. नक्कीच संघर्ष करताना दिसते आपल्या संघासाठी. एक चांगली फलंदाजी नक्कीच दाखवली विनायकच्या माध्यमातून. हा चांगला चेंडू चांगला फटका मिडऑफच्या दिशेनं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा वेगाने पूर्ण केल्यात. बघूया शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील या सामन्याचे. परिणामी पूर्णपणे वर्चस्व गाजवले. यावेळी मात्र गिरसे संघाने या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. आतापर्यंत शेवटचं षटक सुरू आहे. विनायक चांगली फलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडू हवेत आहे. दरम्यान वेगाने एकदा पूर्ण केले. दुसऱ्या जावेचा सुद्धा प्रयत्न आणि ती सुद्धा सक्सेसफुली पूर्ण केली. स्ट्राइक मात्र पुन्हा एकदा विनायकने घेतली आहे. नरेंद्र दिवाणे चांगली गोलंदाजी तितकंच चांगला बॅटल गोलंदाज आणि फलंदाज या दोघांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. नरेंद्र दिवाणे तितकंच मोठं नाव आहे गोलंदाजी क्षेत्रामध्ये परंतु विनायक मात्र सुद्धा या ठिकाणी चांगली फलंदाजी दाखवताना दिसतो नरेंद्रच्या विरोधात. आणि हे मात्र बाउन्सचा अस्त्र यावेळी दाखवलंय नरेंद्र दिवाणेच्या माध्यमातून. एक भेदक गोलंदाजी वेगवान चेंडू यावेळी हाताळलाय नरेंद्र दिवाणे याने. परिणामी बीड होतोय विनायक. मात्र या इनिंगचा आता शेवटचा चेंडू नरेंद्र दिवाणेच्या माध्यमातून. औपचारिकता फक्त शिल्लक असेल या सामन्याची. विनायक फेस करेल हा शेवटचा चेंडू आणि ओव्हरपिच चेंडू. फटका चांगला आहे आणि शेवटच्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने झालं आणि सामना मात्र जिंकलाय तो शिवम स्पोर्ट्स गिरसे संघ. यावेळी सामना जिंकलाय शिवम स्पोर्ट्स गिरसे संघ आणि या संघासाठी बक्षीस आले प्रवीणजी म्हात्रे यांच्या मार्फत 2525 रुपयांचं पारितोषिक असेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो नरेश दिवाणे.
तब्बल पारितोषिक असेल. सामना विजय केल्याबद्दल श्री प्रवीणजी म्हात्रे नेतुली गावचे उद्योजक आहेत. 2525 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी गिरसे संघासाठी असेल. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी नरेश दिवाण.